मुलांनो, आज आपण युनिट 4 मधली पहिली कविता, विभाग 4 मधली पहिली कविता हिरवगार झाडासारखं, ही कविता शिकणार आहोत. याचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. कवीचं नाव काय आहे? जॉर्ज लोपिस. आता तुमच्या समोर झाड हे शब्द येताच तुम्हारे आंखों के सामने पेड़ ये नजर आते ही क्या क्या कल्पना है, क्या क्या विचार उसके बारे में आते हैं. एक एक जन बोलेगा. झाड़ की प्रतिमा इमेज आपके सामने है, उसको देखकर आपके मन में क्या क्या ख्याल आते हैं. चला हरियाली. हरियाली, एक एक जैसी बात ऊपर. और जंगल फल देते हैं. और ऑक्सीजन प्राणवायु देते हैं. और औषध मेडिसिन देते हैं. और छाया, यस शैडो देते हैं, छाया, शीतल छाया. और शेल्टर सहारा देते हैं. वही लकड़ियाँ मिलती है हमसे, इसीलिए घर के सब फर्नीचर हम बनाते हैं, बराबर. और यस, ये हम पेड़ के बारे में सब बोल सकते हैं. झाडांचे उपयोग. असं झाड आलं की आपल्या समोर हे सगळं तुम्ही जे म्हणालात हे सगळं बिझनेस माइंडने बोललात. बिजनेस माइंड मतलब जो हमें लगता है यूज में, वो हिसाब से बोला. आपने कभी पोइट्रिक वे में अलग नज़र से कभी सोचा है पेड़ के बारे में? नहीं सोचा, क्योंकि हमने कभी सोचने की क्या नहीं की है, कोशिश ही नहीं की है. देखो बच्चों, पेड़ जो होते हैं ना वो फॉर्म डिटर्मिनेशन होते हैं. वो अकाल रहे या कौन सा भी संकट की स्थिति में वो अपनी जगह क्या नहीं करते हैं, बदलते हैं. जब किसी गांव में अकाल आता है, ड्रॉट आता है, तो सबसे पहले पक्षी लोग क्या हो जाते हैं, उड़ जाते हैं. धीरे धीरे गांव के सभी लोग चले जाते हैं, मगर वो पौधा, वो पेड़, वो वृक्ष उधर ही डटा रहता है, क्योंकि उसने उस जमीन के मिट्टी के साथ वादा किया होता है, कितने भी मुसीबतें आए मगर मैं तुम्हारा साथ नहीं छोड़ूंगा. बोलते ना दृढ़ निश्चय, फर्म डिटर्मिनेशन का प्रतीक बोलेंगे तो क्या है, पेड़. अपने वचनों से क्या रहता है, वो बंधा, वो कभी अपना वचन कभी तोड़ता नहीं है. ये उसकी एक क्वालिटी है. कळलं का? कोणती क्वालिटी? की दृढ निश्चय, घट्ट मुळांशी. त्यांची मुळं असतात, झाडांची मुळं मतलब जड़. वो पेड़ों वो मिट्टी से इतने जड़ से पकड़ के रखते हैं कि कौन सी भी संकट की स्थिती आहे तर आपण त्यांचा साथ सोडायचा. ही एक झाडाची क्वालिटी. अजून क्वालिटी कोणती? सहनशीलता. कौन सी क्वालिटी? पेड़, पौधा सहनशील. कड़ी धूप हो या कुछ भी हो, बेचारा वो सब कुछ क्या करता है, सहन लेता है, बराबर ना. जैसे लकड़हारा आता है, वो अपने बड़े बड़े कुल्हाड़ी से क्या करता है, उसके ऊपर वार करता है. सुनो, वो वार करता है तब कितना उसको, हमें कोई कटता है तो हमें कितनी दर्द होता है. तो जब उसके ऊपर कुल्हाड़ी के क्या किए जाते हैं, घाव डाले जाते हैं, तब उसे कितनी यातनाएं, यातनाएं मतलब दर्द, क्या करना होता, सहन करना होता है. वो बेचारा चुपचाप क्या करता है, सहन करता है. क्या क्या? दर्द, यातना.
इसलिए हमें क्वालिटी दिखाई दी दुसरी सहनशीलता. काय? सहनशीलता. बघा असे वेगवेगळे क्वालिटीज बघायची आपल्याला. तर हिरवगार, आपलं कवितेचं नाव काय आहे? हिरवगार झाडा सारखं. बरोबर. जॉर्ज आता आपण, तर माझं काय ड्रॉइंग चांगलं नाही आहे, पण तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न. बरोबर. हे काय आहे? झाड, हिरवगार झाड. या झाडामध्ये असलेले आपण काय बघत आहोत? काय बघत आहोत? गुण. त्या झाडामध्ये असलेली पहिली क्वालिटी आपण पाहिली. पहिली, फर्स्ट, सहनशीलता. काय? बरोबर. कितीही यातना झाली तरी ते चुपचापपणे काय करायचं? सहन. ही झाली झाडाची सहनशीलता. नंतर आहे झाडाकडे असलेली दुसरी क्वालिटी, दातृत्व. काय आहे? म्हणजे सेवाभावी वृत्ती. सर्विस. दूसरों को सर्विस देने की, दुसऱ्यांना मदत करायची. सेवक बनून. काय बनून? सेवा करायची. ही झाडाची कोणती क्वालिटी? दातृत्व. बरोबर. त्यानंतर हा जे झाड आहे, बरोबर आहे, या झाडामध्ये अजून एक क्वालिटी आहे तिसरी. ती आहे सहकार वृत्ती. काय आहे? सहकार्य वृत्ती. कॉपरेशन. काय म्हणतो आपण? बहुत इम्पॉर्टंट. सहकार्य करायचं, मदत करायची लोकांची. काय करायची? कॉपरेट करायचं. ही क्वालिटी कोणामध्ये असते? झाडामध्ये असते. कशामध्ये असते? हां. आणि आपण नंतर एक बघितलेली क्वालिटी, कोणती क्वालिटी बघितलेली? की झाडामध्ये एक क्वालिटी असते कठीण प्रसंगात. काय? कठीण प्रसंगात काय करायचं? कठीण प्रसंगात धीटपणे उभे राहणे. काय? धीटपणे काय राहणे? उभे रहने. मतलब संकट की परिस्थिति में कुछ भी हो अपने जगह से हिलने का नहीं. बरोबर. हे सगळे झाडांची काय आहेत? गुण आहेत. बरोबर. आणि हे झाड असतं, हे जे झाड असतं ना, हे नेहमी काय असतं? हसत असतं. काय असतं? कळलं का? आणि हे हसणारं झाड आपल्याला आनंदी जीवन शिकवतं. काय जीवन शिकवतं? म्हणजे माणसाने कसं जीवन जगावं? आनंदी जीवन. कोणासारखं? झाडासारखं. काय समजे? कवी जॉर्ज लोपिस सांगतात की झाडांमध्ये सहनशीलता असते, सहकार्य वृत्ती असते, दातृत्व असतं आणि कठीण प्रसंगात धीटपणे उभे राहण्याची काय असते? हिम्मत. बरोबर. आणि झाडं नेहमी काय असतात? हसत असतात. किती संकट आली नेहमी हसत असतात. आणि आपल्याला ते काय शिकवतात? की तुम्ही देखील माझ्यासारखं म्हणजे झाडासारखं काय करा? आनंदी जीवन जगा. कोणतं जीवन जगा? आनंदी जीवन. कळलं तुम्हाला? इथे तुमचा संदेश पण झाला, मेसेज. आता इथे पहिला प्रश्न, कृती सोडवा. प्रस्तुत हिरवगार झाडासारखं या कवितेचे कवी जॉर्ज लोपिस. दुसरं, कवितेचा विषय माणसाने कठीण प्रसंगात धीटपणे उभे राहणे.
दातृत्व, सहकार्य वृत्ती, सहनशीलता, हे गुण काय करायचे? झाडाकडनं शिकायचे. काय करायचे? ही झाडांकडनं हे सगळ्या गुण काय करायचे? आपल्यात आणायचे. ॲसिमिलेटेड, अंगीकारणे. काय करणे? हे जे क्वालिटी दिसतात, ऑल क्वालिटीज, ते आपल्यात आणायचे. त्याला म्हणतो आपण अंगीकारणे. काय करणे? अंगीकारणे मतलब या सगळे गुण आपल्यामध्ये, हमारे में ये सब गुणों को क्या करना है? लाना है. कळलं? हा संदेश, हा या कवितेचा विषय देखील. म्हणजे संदेश काय? झाडांचे गुण आपण काय करायचे? आपल्यामध्ये आणायचे. बराबर. तुम भी सहनशील बनना चाहिए. किसकी तरह? पेड़ की तरह. तुम भी क्या करना चाहिए संकट के समय में? हाँ, कळलं का? प्रत्येकाने ही क्वालिटी काय करायची? आपल्यामध्ये आणायची. आणि दुसरं काय? झाडासारखं नेहमी काय करायचं? हसत राहायचं, आनंदी जीवन जगायचं. काय जगायचं? किरकिर करत बसायचं नाही. काय जीवन है, क्या जीवन है, कोसते नहीं बैठना है. जो दिया है भगवान ने जीवन, उसे अच्छा मानकर ही उसको आगे लेके चलो. तर आता आपण बघूया या झाडाचं वर्णन जॉर्ज लोपिस कसं करतात. आधी मी कविता काय करतो? वाचतो. हा, नीट ऐका. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं. झाड बसते ध्यानस्थ, ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कोणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. देखो बच्चों, ये पहले 4 लाइन का मतलब कितना सुंदर. जॉर्ज लोपिस कहते हैं, पहले हिंदी में समझाता हूं. जॉर्ज लोपिस कहते हैं झाड़ बसते ध्यानस्थ, ऋषि सारखं मौन व्रत. अभी ऋषि मुनि को देखा आपने? सिनेमा में वगैरह देखा होगा. साधु ऋषि मुनि मतलब साधु, उनकी जटा ऐसी होती है, गले में रुद्राक्ष की माला होती है, भगवा वस्त्र पहना होता है, मेडिटेशन करते हुए बैठते हैं. बराबर कि रामदेव बाबा को जैसा देखा आपने. बराबर. तो उसी तरह ये साधु क्या करते हैं? पहले के जमाने में साधु लोग भगवान को खुश करने के लिए तपश्चर्या करते थे. क्या करते थे? तपश्चर्या मतलब मेडिटेशन. आंखें बंद करके ऐसे आगे आधी आंखें खुली और बंद. जैसे शंभू, ये शंकर भगवान की आंखें ऐसे रखती बंद है, मगर पूरी बंद नहीं रहती है. आधी आंखें और आधी खुली, उससे बोलते हैं डोळे. ऐसी साधना करते थे भी. क्या करते हैं? साधना. ऐसा समझ में. तो जैसे जॉर्ज लोपिस कहते हैं जैसे साधु संत तपश्चर्या करते समय मौन व्रत, मौन मतलब बिना कुछ बोले शांति से ऐसे मेडिटेशन धारण किए हुए क्या होते हैं? बैठते. ओम ऐसा नमः शिवाय, ऐसा सिर्फ बस ये अंदर ही अंदर भगवान का नाम लेते हैं. ऐसा जरा भी बोलते नहीं है मुंह से, कुछ भी अपने मुंह से जुबान से निकालते हैं. मौन व्रत धारण करते हुए जैसे ऋषि मुनि क्या करते हैं? साधना. क्या करते हैं? साधना मतलब मेडिटेशन. बराबर. उसी प्रकार ये जो पेड़ होते हैं वो भी किसकी तरह है? ऋषि मुनि की तरह. किसकी तरह? पेड़ भी कुछ नहीं बोलते हैं, वो भी शांत रहता है पेड़. झाड़ कैसा रहता है? शांत. इसलिए उसे किसकी उपमा दी गई है? ऋषि मुनि कहा गया है. आपको आएगा झाडाला कसली उपमा दिली आहे? ऋषी मुनीची. कसली? जसं ऋषी मुनी साधना करताना, आता मराठीतनं जॉर्ज लोपिस सांगतात जसं साधू संत तपश्चर्या करताना, साधना करताना मौन व्रत धारण करतात, तोंडातनं एकही अक्षर काढत नाही, शांतपणे ज्ञान साधना करतात, देव साधना करतात.
तसं झाड देखील शांत असतं आणि त्यांना पाहून असं वाटतं तेही कोणासारखे आहेत, ऋषी मुनीसारखे. म्हणून ते झाडाला कशाची उपमा दिली आहे? उपमा देणे म्हणजे कंपॅरिझन केलं आहे. कोणाशी कंपॅरिझन केलेलं आहे? ऋषी मुनीशी. कोणाला? झाडाला. कोणाला? झाडाला. आपण ऋषी मुनीशी काय, झाड जे आहे ऋषी मुनी त्यांना झाडाशी कंपॅरिझन केलेलं आहे. नाही सॉरी, झाडाला ऋषी मुनीशी काय केलेलं आहे? कंपॅरिझन. पक्षी झाडांचे कोणीच नसतात. पक्षी जो होते हैं वो पेड़ के कोई नहीं रहते. पक्षी लोग मालूम है ना, बड़े मतलबी होते हैं. बर्ड्स जब उनको सहारा चाहिए रहता है, जब उनको खाना पीना चाहिए रहता है, तब पेड़ पर बैठते हैं, घोंसला बनाते हैं, अंडे देते हैं, बच्चा पैदा करते हैं, चले जाते हैं. फिर उनको उस पेड़ से कुछ लेना देना, चले जाते हैं. इसका मतलब क्या है? पक्षी झाडांचे कोणीच नसतात. पक्षी पेड़ों के कोई नहीं रहते. नो वन इज. पण झाड मात्र त्यांचं असतं. झाडनी बोलताय चल गेट आउट, नेक्स्ट टाइम आएगा तो देखना मेरे यहाँ. झाड तसं करत ते बोलतात तू किती माझ्यापासून दूर गेला किंवा माझ्याशी नाही बोलला तरी काय नाही, तू पुन्हा आला तरी मी तुला काय करणार? सहारा देणार. मी तुला माझ्या झाडावर बसवणार. गोड गोड खायला काय देणार? फळं. बांधायला काय देणार? घरट. मी बदलणार. झाड त्यांचे बोलतात. झाड बोलतात तुम्ही आमचे नाही आहात, तुम्ही आम्हाला आपलं समजलं नाही, तुम्ही हमको हमें अपना समझा पर हमने आपको हमारा समझा. पण आम्ही तुमचे आहोत, कधी ना कधी या जरूर. पक्ष्यांनो कधी ना कधी तुम्ही या. कळलं? तुम्ही आम्हाला आपलं मानत नाही, पण आम्ही तुम्हाला काय करतो? आपलं मानतो. समझ में आया? ये इंसान का स्वभाव होता है. बहुत मतलबी लोग होते हैं. जब ज़रूरत होती है तब बहुत उनकी हाजी हाजी करते, जब ज़रूरत पड़ने के बाद कोई देखता भी नहीं उनको. उसका प्रतीक मतलब ये पेड़. नेक्स्ट, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. बघा, मुळावर घाव, एक एक लाइन का मतलब है. मूल मतलब ये सब क्या है? उसके जड़े, रूट्स. त्याला काय म्हणतो आपण? मूळ. मुळांवर काय घातला तरी घाव. इधर ये जड़ है उसकी, उसके ऊपर काय डाला? घाव. कशाने? कुऱ्हाडीने. कशाने? कुऱ्हाडीने. एक्स. घाव, जख्म, ऊंच. घाव मालूम है आपको? उसको घाव गिर गया देखो, जब जख्म चाकू लगता है, छुरी लगती है, घाव हो गया उधर, जख्म. हम जख्म हथियार से करते कि नहीं? जब कोई आता है लकड़हारा और वो क्या करता है? उस पेड़ के जड़ पर ही अपनी कुल्हाड़ी से क्या करता है? हमला करता है, अटैक करता है और उस पेड़ के ऊपर घाव डालता है. क्या डालता है? उसको जख्म देता है. सोचो कितना दर्द होता है उसको. वो ऐसा उसको खट 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 तोड़ते रहता है. कितना दर्द होता है. और बेचारा वो दर्द क्या करता है? सहन करता है. म्हणजे झाडाकडे कोणती शक्ती असते? सहनशील शक्ती. तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेला, झाडाची सहनशक्ती कवितेच्या कोणत्या ओळीतनं दिसते? जेव्हा झाडाच्या काय मुळांवर काय केला जातो? घाव घातला जातो, तेव्हा आपल्याला झाड काय करतात? चुपचापपणे. चुपचापपणे म्हणजे क्वाइटली, शांतपणे काय करतात? बोलो. शांतपणे तो घाव काय करतात? सहन करतात. मग आपल्याला त्या झाडाची कोणती क्वालिटी दिसते? सहनशीलता. ओके, झालं. झाडाच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. बघा, अभी इस पेड़ के ऊपर ऐसे ब्रांचेस होते हैं कि नहीं,
और ये ब्रांचेस में क्या होते हैं? ऐसे पत्ते होते, लीव्स होते कि नहीं? बरोबर, ओके। और उसके ऊपर ये क्या गिरा है? ड्यू ड्रॉप्स। काया है, ये काया है दवा बिंदु। काया है दवा बिंदु, मतलब ड्यू ड्रॉप्स। जब कोई पोएट मतलब कौन? कवि सुबह के समय किधर जाता है? गार्डन में। किधर जाता है? बगीचे में। और वो पेड़ के पास देखता है सुबह सुबह, तब उस पेड़ के पत्तों पर उसे वैसे क्या दिखाई देते हैं? दवा बिंदु। क्या दिखाई देते हैं? दवा बिंदु, मतलब ड्यू ड्रॉप्स। टपोरे मतलब बड़े बड़े से ऐसे। और वो देखकर उस कवि के मन में कविता सूझती है। क्या सूझती है? तुरंत वो कविता बना लेता है। किसको देखकर? वो झाड़ के पत्ते के ऊपर के दवा बिंदु को देखकर क्या सूझती है उसे? कवि है ना वो, फिर कविता टोटल अपने दिमाग में कंपोज कर लेता है। और थोड़ी बुक लेके गया बाहर, बराबर। फिर वो कविता कंपोज कर लेता है जब वो किधर आता है? घर पे। किधर आता है? फिर अपने नोटबुक के पन्ने पर। किसके? नोटबुक के पन्ने। वो पेड़ के ऊपर की कविता सूझी हुई वो घर आकर अपने नोटबुक के पन्ने पर धीरे से, अलगद मतलब धीरे से, स्लोली क्या करता है? लिखता है। कळलं? कवी काय सांगतात? जॉर्ज लोपिस एखादा निसर्ग प्रेमी कवी सकाळी सकाळी कुठे जातो? बागेत। आणि तो झाडाकडे टक लावून बघतो। काय लावून बघतो? टक लावून मतलब स्टेअर, बरोबर। असं बघत राहतो तेव्हा त्या झाडाच्या पानावर त्याला काय दिसतात? दवबिंदू दिसतात। काय दिसतात? मग ते दवबिंदू पाहून त्याच्या मनात कविता सुचते। त्याला काय सुचते? तो लगेच कविता काय करतो? आपल्या मनातल्या मनात तयार करतो। काय करतो? आणि मग घरी आल्यावर तो वहीच्या पानावर ती कविता काय करतो? लिहून काढतो। समझ में आया? कशी वाटते कविता? समजताय ना? काय बघितलं आपण की झाड बसते ध्यानस्थ, ऋषी सारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत, पक्षी झाडांचे कोणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं। मुकाट सहन करतं म्हणजे शांतपणे चुपचाप ते सहन करतं, सफर करतं। झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद, अलगद म्हणजे काय? स्लोली, हळूपणे, काय? हळुवारपणे दवाचे टपोरे थेंब उतरतात। ते दवाचे टपोरे थेंब वहीच्या पानावर उतरतात। कळलं एवढं? नेक्स्ट, झाडाकडे टाक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग। देखो दो लाइन का मतलब, झाड़ाकडे टक लाउन पाहिला तर जॉर्ज लोपिस कहते हैं आप पेड़ को ऐसा स्टेयर होकर देखो। टक लाउन पाने मतलब स्टेयर, ऐसा देखते ही रहो, देखते रहे, ऐसा देखते रहते एकदम स्टेयर। किसको देखो? हाँ, तो वो आपको ना कुछ क्षण के लिए, कुछ पल भर के लिए ऐसा लगेगा अरे मेरा पूरा शरीर में जो लाल ये था खून वो क्या बन गया है? हरा बन गया है। क्या बन गया है? मतलब जब लाल रंग किसका प्रतीक होता है? गुस्से का। जब कोई गुस्सा करके आया है तो ऐसा, और उसने झाड़ के पास देखा तो उसका वो
गुस्से वाला लाल रंग, हरा, हरा किसका प्रतीक है? शांती का, शांत। आज समझ में? झाडाकडे पाहिलं तर शरीरातील रक्त, पेड़ को देखा तो क्या होता है? लाल खून क्या बन जाता है? ये सब फीलिंग ऐसा सचमुच का नहीं है, कवि की क्या है? कल्पना, इमेजिन। झाडाकडे पाहिलं तर काय होतं मुलांनो? शरीरभर, शरीरभर मतलब ऑल बॉडी मध्ये काय होतं? हिरवा रंग काय करतो? पसरतो, विरघळतो, विरघळतो म्हणजे मेल्ट, मेल्ट होतो, काय होतो? मेल्ट होणार। पूर्ण हिरवा रंग काय होतो रे? शरीरामध्ये काय होतो? विरघळतो। कधी? वेन, जेव्हा आपण झाडाकडे काय बघतो? टक लावून। काय बघतो आपण? देखो इतना सोरा आहे बापरे। तर आपण झाडाकडे टक लावून पाहिलं तर काय होतं रे? शरीरभर हिरवा रंग काय होतो? विरघळतो। ओके, नेक्स्ट। रक्त होते क्षण भर हिरवेगार, कहा ना? पल भर के लिए ऐसा लगता है कि खून क्या हो गया हमारा? हरा, ग्रीन। असं वाटतं क्षणभर, अरे आपले ही लाल रक्त काय झालेलं आहे? हिरवगार। रक्ताला दुसरा शब्द आहे रुधिर। क्या शब्द आहे? रुधिर। मैं दूंगा शब्दार्थ, कळलं एवढं? आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत। जॉर्ज लोपिस कहते हैं, बच्चों सुनो, हमारा लाइफ वो टूटे हुए पेड़ के ऊपर टूटे हुए फूल की तरह होता है। जब तक वो फूल पेड़ पर रहता है तब कैसा रहता है? एकदम फ्रेश, टवटवीत। टवटवीत मतलब एकदम ताजगी से भरा हुआ, खिलखिलाता हुआ, हंसता हुआ। और तब उसको उस पेड़ की डहली से तोड़कर प्लक, तोड़ने, प्लक किया जाता है, तोड़ा जाता है, तो उसका आयुष्य एक दिन का भी नहीं रहता, एक दिन का जजा रहेगा लाइफ। कळलं का? इंसान का जीवन भी किसकी तरह है? इस फूल की, पेड़ के फूल की तरह। लाइफ में अप एंड डाउन्स, सुख और दुख बराबर है, मगर उसे हमें उसे सामना करना है, उसको फेस करना है। आयुष्य होतं नुसत्या खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत। जॉर्ज लोपिस सांगतात, माणसाचं आयुष्य देखील या झाडावरील जे फूल असतं तेव्हा ते टवटवीत असतं, फ्रेश असतं, आणि जेव्हा ते तोडलं जातं तर ते एक दिवसही राहत नाही। तसं माणसाचं काय आहे? आयुष्य। देखो, इंसान की जीवन की तुलना किससे की गई है? फूल से। माणसाच्या आयुष्याचं वर्णन कोणाशी केलेले आहे? तुटलेल्या फुलाशी। ध्यान में आ रहा है कि आपको आप लोग ना एकदम इनरली नहीं पढ़ते हो, बहुत सर बहुत मेहनत लेते हैं, अभी रिकॉर्डिंग होगा वो नहीं बोलो अभी मैं। तो काय होतं? माणसाचं आयुष्य कसं असतं? झाडावरील फुलांसारखं असतं। झाडांचे भाऊ सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी। झाडांचे भाऊ, भाऊ मतलब हैंड्स, हाथ। पेड़ के जो हाथ है, ऐसा पेड़ खड़ा ही है, उसके जो हाथ है ऐसे दो ब्रांचेस, वो ऐसा खड़ा रहता है, आओ आओ, या वो अपने जो आने जाने वाले जो पथिक लोग होते हैं, पथिक मतलब यात्रेकरू, मुसाफिर लोग, थके मांगे लोग, उन मुसाफिरों को बोलता है आओ आओ, मैं आपको अपने गले से लगाना चाहता हूँ। इसका मतलब मैं आपको शीतल छाया देना चाहता हूँ। कितना बड़प्पन है पेड़ में, हा झाडामधला मोठेपणा। झाडांचे भाऊ म्हणजे हात आसुसलेले असतात, इगर उत्सुक असतात। कोणाला? झाडांचे हात जे असतात
ते उत्सुक असतात. कोणासाठी? यात्रेकरांसाठी किंवा मुसाफिरांना आपल्या कवेत किंवा आपल्या मिठीत या आपल्या हक करने के लिए, हक मतलब सीने से लगाने के लिए. कळलं का? झाडांचे हात येणाऱ्या जाणारे जे प्रवासी असतात त्यांना आपल्या हृदयाशी किंवा मिठीत घेण्यासाठी काय असतात? उत्सुक. काय असतात? उत्सुक मतलब एक्साइटेड. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. देखो, कवि जॉर्ज लॉपिस कहते हैं ठंडी का मौसम आता है, ऑटम सीजन, तब पूरे पेड़ के पत्ते क्या हो जाते हैं? झड़ जाते हैं. फिर क्या आता है? पेड़ों को नए पत्ते आते हैं, हरे हरे रंग के, न्यू टेंडर लीव्स. त्याला पालवी म्हणतात. काय म्हणतात? पालवी मतलब नए हरे हरे पत्ते, न्यू टेंडर लीव्स. पानझड़ी नंतर, पानझड़ी मतलब फॉलिंग सीजन है, ऑटम सीजन. पानझड़ी मतलब ऑटम के बाद पेड़ों को क्या आते हैं? नए पत्ते. बराबर. फिर नए पत्ते आने के बाद ऐसा लगता है अरे उन्होंने नया कपड़ा पहना है. क्या पहना है? कपड़ा. और पुराने कपड़े क्या कर दिए? और वो झाड़ पूरा दुल्हन जैसा लगता है. जैसे दुल्हन हरे रंग की साड़ी पहनकर शादी के मंडप में क्या रहती है? तैयार. वैसे ही ये झाड़ वो दुल्हन की तरह दिखाई देता है. कब? ऑटम सीजन के बाद. कळलं का? किती सुंदर म्हटलेलं आहे. कवी जॉर्ज लोपिस सांगतात पानझडीनंतर. कोणानंतर? पानझडीनंतर झाडांची पाने पडतात आणि झाडांना काय येतात? नवीन पाने. आणि असं वाटतं की ते झाड म्हणजे जणू काय आहे? नववधू. काय? नववधू म्हणजे नई नवेली दुल्हन. नववधू, नवी नवरी, नव्या नवरीसारखं वाटतं. काय? झाड. चला सांगा, झाड केव्हा वाटतं नवी नवरीसारखं? जेव्हा पानझडीनंतर झाडाला नवीन नवीन हिरवगार काय येतात? पालवी फुटते किंवा पानं येतात, तेव्हा झाड कोणासारखं वाटतं? नव्या नवरी सारखं. इज ये पोएम? ओके. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी. वो पेड़ के ऊपर आए हुए छोटे 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 टेंडर के लीव्स देखकर ऐसा लगता है पल भर के लिए अरे मेरे शरीर में भी ऐसे हरे पत्ते आ गए. आते तो नहीं है, ऐसा क्या होता है? फील होता है, रियलाइज होता है. किसको देखकर? पेड़ के ऊपर के छोटे 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 पत्तों को देखकर असं वाटतं झाडांवरील त्या हिरव्या पालवीला पाहून असं वाटतं की आपल्या देखील शरीरावर काय? पालवी फुटलेली आहे. आना झटकली जाते मरगळ और वो पालवी देखकर, छोटे छोटे पत्तों को देखकर शी मला कंटाळा आला. माझी सगळं आळस निघून जातो आणि कसं वाटतं मला? कसं वाटतं? एकदम फ्रेश, प्रसन्न. झाडातली पालवी पाहून अंगातली जी काय असते? थकवा. काय असतो? टायर्डनेस. तो काय होऊन जातो? दूर, गायब होऊन जातो आणि शरीरात स्फूर्ती येते. काय येते? कार्य करण्याची. काय? कार्य करण्याची स्फूर्ती. बरोबर. पालवीला पाहून काय ताकद आहे बघा. पेड़ के पत्तों को देखकर क्या होता है? शरीर में की पूरा क्या होता है? थकान और ताजगी आ जाती है. हिरवगार झाडातली पालवी पाहून शरीरातील थकवा. काय? थकवा म्हणजे काय? मरगळ.
थकवा के लिए कौन सा वर्ड आया है? मरगळ मतलब टायर्डनेस, काय होऊन जातो? दूर. ओके. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संत गाणे दडलेले असते. देखो बच्चों, बहुत अच्छा है. क्या बोला है? पक्ष्यांच्या मंजूळ नादात. मंजूळ म्हणजे काय? गोड, स्वीट. जैसे पक्षियों का क्या रहता है रे? मधुर भरा क्या होता है? गाना होता है की नाही? चु 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 चु. हे काय? पक्षींचं मंजूळ गाणं. वैसा ही किसका गाना होता है? पेड़ झाड़ का भी. वो उनके पत्तों में छुपा होता है. क्या होता है? कळलं का? मग झाडालाही पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं, जसं पक्ष्यांचं काय असतं? गाणं, तसं झाडाचं देखील काय असतं? गाणं. सॉन्ग. गाणं म्हणजे काय? जीवनाचं गाणं. कुठे लपलेलं असतं? पक्ष्यांच्या मंजूळ नादात. पक्ष्यांचं जसं गाणं असतं त्या पक्ष्यांच्या मंजूळ नादातच. और पक्षियों के सॉन्ग में ही किसका सॉन्ग? किसका सॉन्ग? पेड़ का सॉन्ग भी क्या होता है? छिपा होता है. बरोबर. एक संत गाणे दडलेले असते. एक संत छुपा हुआ शांत संत स्लो सॉन्ग, मेलोडियस सॉन्ग. उन पक्षियों में भी झाड़ का गाना क्या होता है? छिपा हुआ. पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचं पण गाणं दडलेलं असतं. दडलेलं म्हणजे हिडन, छिपा हुआ, लपलेलं. काय? लपलेलं. हसावं कसं? सळसळत्या पानासारखं. जॉर्ज लोपिस कहते हैं हंसना कैसा है? जब हवे का झोंका आता है तो पत्ते कैसे सर 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 क्या होते हैं? आवाज सुना कभी पत्तों की आवाज? सर 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 सर. तो हमें जॉर्ज लोपिस सांगतात तर माणसाने, ह्युमन बिंग्सने, मानवाने झाडासारखं काय केलं पाहिजे? सळसळपणे काय करावं? हसावं. पानासारखं. माणसाने काय? पानासारखं सर 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 पानासारखं सळसळपणे काय केलं पाहिजे? हसलं पाहिजे. म्हणजे आनंदी जीवन जगलं पाहिजे. हसावं कसं? कैसा हसना चाहिए? सळसळत्या पानांसारखं. सळसळत्या पानांसारखं. मग मुरावं मुरावं कसं? मुरावं मुरावं मतलब फॉर्म डिटर्मिनेशन. कैसा होना चाहिए? पेड़ की तरह. देखा ना हमने. कठीण प्रसंगात धीटपणे कसं उभं राहावं? झाडासारखं. मुळावं मुळावं मतलब वय. कठीण परिस्थितीत झाडाने कसे उभे राहावे? माणसाने कसे उभे राहावे? झाडासारखे. आपलं पाय जमिनीत गाडून. तसं झाडं आपली मुळं कुठे गाडतात? जमिनीत. माणसाने आपलं पाय कुठे गाडला पाहिजे? आणि तसं धीटपणे उभं राहिलं पाहिजे. जगावं कसं? हाउ टू लिव? कैसे जगना आपको जीना है? हिरवगार झाडासारखं. हा हिरवगार. या हिरवगार झाडासारखं मला जगायचंय. बोले हे तुला जगायचं कसं आहे रे? मला तर बाबा या हिरवगार झाडासारखं जगायचंय. कशासारखं? हिरवगार झाडासारखं. तुला कसं जगायचंय? हिरवगार झाडासारखं. प्रत्येकाला कसं जगायचंय? हिरवगार झाडासारखं. बरोबर. रोजचं चिंतन करावं कसं? चिंतन. चिंतन.
चिंतन मतलब विचार करने, क्या करने? विचार मंथन करना। क्या करना? रोज विचार मंथन करना चाहिए। सुबह से लेकर रात तक मैंने क्या क्या किया वो आपको रात में सोते समय सब याद करना। रोजचं चिंतन करावं कसं? रोज का चिंतन कैसे सोचना है, कैसे हे करना है, विचार करना है। म्हणजे विचार करायला पाहिजे माणसाने। डेली काय केलं पाहिजे? चिंतन, चिंतन मनन। चिंतन मनन जानते हो? चिंतन मनन क्या? सोचना, हे करना, हे कोणासारखं केलं पाहिजे? चिंतन मनन कशासारखं? झाडासारखं। कशासारखं? झाडासारखं। ओके, समजलं मला? अशा पद्धतीने आता याच्यात आलेले जे आपण शब्दार्थ आहेत ते बघूया। झाड, वृक्ष, ऋषी, साधू, काय बोलायचं? मौन व्रत, न बोलण्याचा वसा, न बोलण्याचा वसा नियम, तपश्चर्या, साधना, क्या बोलने का? पक्षी, खग, खग, त्यानंतर घाव, जखम, घावचा अर्थ काय? मुकाट, चुपचापपणे, काय? किंवा शांतपणे, क्वाइटली। पान, पर्ण, पान मतलब क्या? पर्ण, लीव्स, पान। अलगद, हळुवारपणे, काय? स्लोली। दवाचे टपोरे थेंब, ड्यू ड्रॉप्स। टपोरे म्हणजे मोठे, टपोरे म्हणजे काय? टक लावून पाहणे, एकसारखे पाहणे, काय पाहणे? एकसारखे, टू स्टेअर। शरीरभर, पूर्ण अंगभर, काय? अंगभर, होल बॉडी। विरघळतो, वितळणे, विरघळतो म्हणजे काय? वितळणे, डिझॉल्व। रक्त, रुधिर, ब्लड, रुधिर हा आयुष्य, जीवन। खुडलेले, तुटलेले, खुडलेल्या मतलब काय? तुटलेल्या, टुपलक। टवटवीत, टवटवीत, फ्रेश, त्याला मराठीत काय म्हणणार? ताजे तवाने, काय म्हणणार? ताजे तवाने। भाऊ, बाहू, हात, शोल्डर। सरसावलेले, सरसावले, उत्सुक, इगर। मुसाफिर, यात्रीगण, काय? कवेत घेणे, मिठीत घेणे, काय घेणे? टू हग। पानझडी, पान गळण्याचा मोसम, पत्ते झड़ने का ऑटम सीजन। वस्त्र, कपडे, धारण करणे, परिधान करणे, काय करणे? टू वेअर। नव्या नवरी सारखं, लाइक अ न्यू ब्राइड क्या ब्रीड, दुल्हन, नव्या नवरी सारखं। पालवी, नवीन पाने, न्यू टेंडर लीव्स। झटकली जाते मरगळ, व्हॉट इज अ मरगळ? आळस, काय? आळस, आळस किंवा थकवा, टायर्डनेस। मंजूळ, गोड, मंजूळचं काय? गोड, मेलोडियस, स्वीट। नादात, आवाज, नाद म्हणजे काय? आवाज। जीवनाचं म्हणजे आयुष्याचं। एक संत गाणे, संत म्हणजे शांत गाणं,
शांत गीत, गाण्याचा अर्थ समानार्थी गीत. संत म्हणजे काय? शांत. दडलेले, लपलेले. दडलेले मतलब क्या? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हिडन. हसावं, लाफ, सळसळत्या पानासारखं मालून. मुरावं, मुळावं कसं? टू फॉर्म. दृढ निश्चय राहणे. काय राहणे? जगावा भी हो गया. चिंतन, विचार करणे. काय करणे? विचार